घरातून 6 वाजता निघालेलो आहे, त्यामुळे आधी नाश्ता करूया म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहे। आता आम्ही शंकेश्वरमध्ये आहे। तर आम्ही आता कुठं चाललो आहे ते तुम्हाला मी पुढं सांगणारच आहे। तर त्याआधी मी पहिल्यांदा नाश्ता करून घेते आणि मग तुम्हाला सांगते। मस्त नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहे। मी बाहेर जाताना इडलीच खाते, कारण मला इडली फार आवडते। त्यामुळे आपल्या सर्वांनाच माहीत असलेली कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर हीच 2 मंदिरे जगभरात सर्वांना ज्ञात आहेत। पण कोल्हापुरात असेही एक मंदिर आहे जे जागतिक वारसा स्थळ आहे। महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे, कर्नाटक राज्याच्या सीमालगत असणारे कोल्हापूरचे जिल्ह्याचे शेवटचे टोक। कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेले महादेवाचे एक प्राचीन शिलाहार शिल्पस्थापत्य शैलीचे दगडी मंदिर। ऊसाच्या रसाचा आस्वाद घेऊन आम्ही मंदिरकडे निघालो। मंदिराच्या प्रवेशद्वारापासूनच आपल्याला आकृती शिल्पे पाहायला भेटतात। मंदिरामध्ये प्रवेश करताना एकूण 4 भाग आहेत: स्वर्गमंडप, सभामंडप, अंतराळ मंडप आणि गर्भगृह मंडप। तर आपण सुरुवातीला स्वर्गमंडपातून मंदिरामध्ये प्रवेश करतो। त्यासोबतच उत्तरेला आणि दक्षिणेला 2 द्वार सुद्धा आहेत। कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या कोपेश्वर मंदिरात महादेव आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते। साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास वातापिताच्या चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराची उभारणीची सुरुवात झाली। पुढे 11व्या-12व्या शतकात शिलाहार राजवटीचे हे काम पूर्णत्वास गेले। देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे। येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हेळेबीडशी साम्य दर्शविणारे आहे। कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नाव कोपम वरून आले असावे। कोपम म्हणजे रागावलेला आणि कोपेश्वर म्हणजे रागावलेला ईश्वर। यड्डूर येथल्या यज्ञात दक्षकन्या सतीच्या अग्निप्रवेशाने व तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव म्हणजे कोपेश्वर। मग त्यांची समजूत काढण्याचे काम विष्णूंनी केले आणि जवळच खिद्रापुरात आणले। त्याचे नाव महादेवाला थोपवणारा म्हणजे धोपेश्वर। मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंका आहेत, एक कोपेश्वर, दुसरा त्याहून थोडा उंच धोपेश्वर। पण नंदी मात्र यज्ञाच्या ठिकाणी यड्डूर येथेच राहिला, म्हणून हा नंदी खिद्रापुरापासून 11 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील यड्डूर या गावी आहे। तेथे फक्त नंदीचेच मंदिर आहे। त्याचे मुख पश्चिमेला म्हणजेच कोपेश्वर महादेवाच्या मंदिराकडे आहे।
चालुक्य राजवटीत काळात संस्कृती आणि कलाकारांची भरभराटी झाली. या दगडात कोरलेल्या अद्वितीय काव्याची सुरुवात चालुक्य राजा दुसरा पुरकेशी नावाच्या काळात सुरू झाली. पण पल्लव राजा नरसिंह वर्मन बरोबरच्या युद्धात त्यांचा मृत्यू झाला आणि मंदिराचे बांधकाम अपूर्ण राहिले. नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले. हे जे खांब आहेत हे टोटल 48 खांब आहे आणि यावरतीच आपला स्वर्गमंडप उभा आहे. तर आतमध्ये जाऊन आपण बघू. स्वर्गमंडप वर गोलाकार असून त्याला छप्पर नाही, थेट आकाशाला भिडलेला आहे. येथून आकाशाकडे पाहून मंत्रमुग्ध होऊन स्वर्गाकडे पाहण्याची अनुभूती येते, म्हणून हा स्वर्गमंडप. स्वर्गमंडपाच्या परिघातात प्रत्येक खांबावर दिक्पालाच्या मूर्त्या, त्याचे वाहन आणि अर्धांगिनी सोबत आहेत. इंद्र, अग्नी, यम, कार्तिकेय, कुबेर इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्गमंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्त्या दिसतात. मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकुपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपण विष्णूची सुंदर कोरीव मूर्ती पाहू शकतो. त्यामुळे एका नजरेत आपण त्रिदेव ब्रह्मा, महेश, विष्णू पाहू शकतो. प्रमुख आकर्षणातील अनेक या स्वर्गमंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे वर्षातून एकदाच कार्तिक पौर्णिमेला चंद्र याबरोबर गोलाच्या मध्ये येतो. चंद्राचं दर्शन होणारं एकमेव देशातील मंदिर म्हणजे हे खिद्रापूरचं महादेवाचं मंदिर. केवळ यातूनच नाही तर बाहेरून पण ही वस्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती समोर 5-6 फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसलेले आहे. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजाबाहेर देवगिरीचा यादव राजा सिंघन याचा एक शिलालेख आहे. ऊन, वारा, पावसाचा मारा खात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूच्या जंगाभाग, देवकोष्टे आणि अधिष्ठानच्या थरावर वेगवेगळ्या आकृतिशिल्पे आहेत. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत.
गजथरावर मोठ्या आकाराने हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्ठात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. मंडोरावर नायिका, विष्णूचे अवतार, चामुंडा, गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. या मंदिराच्या परिसरात काही वीरगळ देखील पाहायला मिळतात. कट्यार काळजात घुसली या मराठी चित्रपटातील शिव भोळा भंडारी या गाण्याचे चित्रीकरण या मंदिरात झाल्यामुळे पूर्वी काहीशा दुर्लक्षित असलेल्या या मंदिराकडे आता पर्यटनांची ओढ वाढू लागली आहे. या व्यतिरिक्त विटीदांडू व हिरवं कुंकू या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सुद्धा या मंदिरात झाले आहे. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सादर करण्याचा मी प्रयत्न करत राहीन आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.